सर्वांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज आपण पाहणार आहोत सुंदर सुंदर आणि सोप्या अशा दरवाजा बाहेर काढण्यासाठीच्या रांगोळ्या. तर मागच्या आठवड्यात काही जास्त व्हिडिओ पोस्ट करणं झालं नाही, तर या आठवड्यात आपण खूप सुंदर सुंदर आणि नवीन नवीन अशा सोप्या सोप्या रांगोळ्या काढायला शिकणार आहोत. आणि इथून पुढेही आपण अशा सोप्या सोप्या सुंदर सुंदर आणि नवनवीन रांगोळ्या शिकणारच आहोत. तर बघा, आपली पहिली रांगोळी तुम्ही पाहू शकता. मी फूल काढून घेतले आणि हे फूल तुम्ही 2 ते 1 टिपक्यांमध्येही काढू शकता आणि साईडला असे कर्व लाईन काढून घ्यायच्या आहेत. थोडीशी कलरफुल रांगोळी आहे ही. इथे आपण रेड कलर देतोय. तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही वापरू शकता. मध्ये येलो कलर आणि इथे आपण असे डॉट्स देऊन घेणार आहोत. मोठा डॉट आणि त्यानंतर छोटा छोटा करत जायचं आहे. आणि इथे पाकळ्यांची डिझाईन करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने. बघा, आपली अगदी सुंदर अशी रांगोळी रेडी आहे. नेक्स्ट डिझाईन आपल्याला सुपारीचा वापर करून काढायची आहे. तर बघा, मी कशा पद्धतीने डिझाईन्स तुम्हाला दाखवते आहे, त्या पद्धतीने तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. इथे आपण काही फूल काढून घेणार आहोत आणि अगदी नेहमीची पद्धत आपण वापरलेली आहे फूल काढण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्यांचा आकार करून घ्यायचा आहे आणि इथे रेड कलर द्यायचा आहे. तर आपल्याकडे सुपारी असते, ती वापरून आपण अशा प्रकारे डिझाईन्स काढू शकतो. मी आधी पण या सुपारीच्या मदतीने कशी रांगोळी काढता येते याचाही व्हिडिओ शेअर केलेले आहेत. 2-3 व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत. म्हणजे त्याला भरपूर 6 महिने झाले असतील. त्या पण सुंदर रांगोळ्या होत्या एकदम. तर तुम्ही ह्या डिझाईन पहा आजच्या, आणि तुम्हाला जर आवडल्या तर मी तुम्हाला अजूनही डिझाईन दाखवेल की ह्या सुपारीच्या मदतीने तुम्ही कशा डिझाईन्स काढू शकता. मी आज थोड्या सोप्या सोप्या डिझाईन्स दाखवलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या दाखवलेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या तर मला नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला दाखवेलच. आणि बघा, ह्या डिझाईन्स काढायला आपल्याला बिलकुलही वेळ लागत नाही. अगदी कमी वेळामध्ये आपण ही डिझाईन अशा प्रकारचे डिझाईन्स काढू शकतो. ज्यांना बिलकुलच रांगोळी काढता येत नाही किंवा काहीच कुठले शेप्स पण काढता येत नाही, लाईन्स काढता येत नाही, त्यांनी नक्की ही पद्धत वापरा. तुम्हाला नक्की जमेल. तर नेक्स्ट आपली जी डिझाईन आहे ती 3 ते 2 टिपक्यांमध्ये आहे. इथे आपल्याला अशा प्रकारे आकार करून घ्यायचा आहे आणि इथे पाकळ्यांस काढायच्या आहेत आपल्याला. थोडीशी म्हणजे सोपी डिझाईन आहे ही, पण कलर्स वापरलेले आहे यामध्ये. अगदी कलरफुल आणि सोपी आहे डिझाईन. छान असे कलर्स मी यामध्ये भरलेले आहेत. तर बघा, कलर भरताना नेहमी ना साईडने सुरुवात करायची आणि मग मध्ये कलर भरायचा, म्हणजे कलर जास्त स्प्रेड होत नाही. बघा, माझा कुठेही कलर स्प्रेड झालेला नाही आहे. आणि इथे आपण पानं काढून घेणार आहोत. पानांनाही आपण कलर देणार आहोत. डेली यूजसाठी चांगली रांगोळी आहे ही. आजच्या रांगोळ्या नक्की सगळ्यांनी ट्राय करा. इथे आपण सगळ्या साईडला रेषा काढून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि इथे आपण 3-3 डॉट्स देणार आहोत त्यावरती आणि त्याचे फुलं करणार आहोत. फुलं बनवतो आपण नेहमीचे बनवत असतो तेच. आणि माझा आज घसा खूप खराब झालेला आहे, त्यामुळे माझा काही आवाज तुम्हाला क्लिअरली येत नसेल तर प्लीज, आवाज नीट येत नाही आहे, नीट बोलत नाही आहे, अशा कमेंट्स प्लीज करू नका. बघा, ही डिझाईन आपली रेडी आहे.
पुढच्या आपल्या डिझाईन आहेत त्या सगळ्या आपण सुपारीनेच काढलेल्या डिझाईन्स आहेत आणि अगदी बेसिक आणि सोप्या अशा डिझाईन आहेत. अशा प्रकारे तिन्ही चारही साईडला आपल्याला अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. बघा सकाळी आपल्याकडे बिलकुल वेळ नसतो तेव्हा आपण अशा प्रकारच्या डिझाईन्स काढू शकतो ज्या की 2च मिनिटात काढून होतात. बघा किती म्हणजे मी काढायला सुद्धा मला ह्या फार जास्त वेळ लागलेला नाही आहे. खूप कमी वेळामध्येच ह्या डिझाईन्स मी काढलेल्या. ज्यांना म्हणजे रांगोळी काढायला आवडते पण येतच नाही काढायला, त्या लोकांनी इथून सुरुवात करू शकता तुम्ही. बघा ही डिझाईन किती सुंदर दिसत होती. अशा सगळ्या डिझाईन्स आहेत आपल्या सुंदर आणि सोप्या. ही तर खूप क्यूट अशी डिझाईन आहे. तुम्ही देवघरासमोर काढू शकता. भरपूर सारे शेप्स आपण सुपारीच्या मदतीने काढू शकतो. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओजमध्ये ते दाखवत जाईल. नेहमी पण मी त्याच टाईपच्या डिझाईन्स दाखवल्या तर तुम्हाला बोर होणार म्हणून मग मी थोडंसं चेंज केलं आहे व्हिडिओ. आपल्या रांगोळ्यांचा पॅटर्न्स थोडासा बदलला आहे आणि उद्याच्या ज्या आपल्या रांगोळ्या आहेत त्याही आपल्या खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत. म्हणजे डेली यूजसाठीच्या आहेत, पण अगदी बेसिक अशा डिझाईनमधून मी तुम्हाला खूप सुंदर रांगोळ्या दाखवणार आहे. तर बघा तुम्हाला जर रांगोळ्या काढायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा ही डिझाईन आपली रेडी आहे. क्यूट अशी डिझाईन. पुढची डिझाईन आपली छोटूशीच आहे आणि आजच्या डिझाईन सगळ्यांनीच ट्राय करून पहा. ॲटलीस्ट या सुपारीच्या ज्या डिझाईन्स आहेत ना त्या ट्राय करा तुम्ही आणि तुम्हाला जमल्या की नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये कळवा किंवा बाकी कुठल्या पण व्हिडिओवरती तुम्ही कमेंट करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आय होप आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब, फॉलो सगळं काही करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन आणि सोप्या डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय.